नवऱ्याला कसे केल्यास ती खुश होते? उत्तर: नवऱ्याला सर्वात जास्त आनंद, प्रेम, आदर आणि विश्वास मिळाल्याने होतो. तिच्या भावना समजून घेणे आणि तिचा सन्मान करणे महत्त्वाचे असते. लहान लहान गोष्टींमध्ये साथ दिली तर नाते अधिक मजबूत होते. प्रामाणिक संवाद आणि काळजी यामुळे ते खास अर्थ आनंदित राहतो. नेक्स्ट प्रश्न: मधून केल्यावर अधिक आनंद मिळतो का? उत्तर: एकत्र घालवलेला आनंदाचा वेळ नात्यात गोडवा वाढवतो. दोघांनाही एकमेकांच्या भावनेचा आदर करावे आवश्यक असते. विश्वास आणि संवाद हे कोणत्याही नात्याचा मुख्य आधार असतात. आनंद हा पारंपरिक समजूतदार आणि प्रेमातून मिळतो. नेक्स्ट प्रश्न: संबंध ठेवताना सुरक्षेचा वापर का करतात? उत्तर येत असेल तर कमेंट्समध्ये टाईप करून व्हिडिओ शेअर करा. उत्तर: सुरक्षिततेसाठी आणि आरोग्याच्या दृष्टीने सुरक्षेचा वापर केला जातो. यामुळे काही संसर्गजन्य आरोग्याचा धोका कमी होऊ शकतो. अनपेक्षित गर्भधारणा टाळण्यास मदत होते. सुरक्षित आणि जबाबदारी वर्तन हे नेहमी महत्त्वाचे असते. नेक्स्ट प्रश्न: जड बोटाची त्वचा कशी असते? उत्तर: जड बोटाची त्वचा साधारणपणे मजबूत आणि जाडसर असते. सतत कामामुळे दाब किंवा अधिक कडक होऊ शकते. व्यक्तीची तिची जड आणि पातळ वेगवेगळे असते. हे पूर्णपणे नैसर्गिक शरीराची रचना आहे. नेक्स्ट प्रश्न: स्त्री पुरुषाचा कोणत्या स्वभाव पाहून स्वतःहून बोलते? उत्तर: चांगला स्वभाव, नम्रपणा आणि आदर हेच पहिले छाप असते. विश्वासही आणि प्रामाणिक व्यक्तीशी बोलणे अधिक सोपे वाटते. सभ्य वागणे आणि समजूतदारपणा नाते मजबूत करतात. व्यक्तिमत्व हे बाह्य रूपापेक्षा महत्त्वाचे असते. नेक्स्ट प्रश्न: स्त्रीला पूर्ण विश्वास मिळवण्यासाठी काय करावे लागते? उत्तर येत असेल तर कमेंट्समध्ये टाईप करा. व्हिडिओ शेअर करा. उत्तर: तिच्याशी नेहमी प्रामाणिक आणि आदराने वागणे, दिलेला शब्द पाळणे आणि विश्वास जपणे आवश्यक असते. तिच्या भावना समजून घेणे, साथ देणे महत्त्वाचे आहे. विश्वास हा हळूहळू कृतीतून निर्माण होतो. नेक्स्ट प्रश्न: कोणत्या प्रकारे पोटावर हात ठेवल्यास स्त्री ओरडायला लागते? उत्तर: पोटात तीव्र वेदना, दुखापत किंवा अचानक दाब आल्यास व्यक्ती ओरडू शकते. हे स्त्री किंवा पुरुषाचे दोन्हीही लागू होऊ शकते. शरीराच्या कोणत्याही भागावर अनावश्यक दाब देऊ नये. काळजीपूर्वक आणि सुरक्षित वर्तन करणे आवश्यक आहे. नेक्स्ट प्रश्न: पूर्ण मालमत्ता कोणत्या प्रकारे आपल्या नावावर घेता येते? उत्तर: कायदेशीर कागदपत्र आणि नेहमीचे पालन करणे आवश्यक असते. खरेदी, भेटपत्र किंवा वारसा यासारखे कायदेशीर मागण्या मालमत्ते मिळते. नोंदणी आणि आवश्यक पुरावा पूर्ण असणे महत्त्वाचे आहे. सर्व प्रकारच्या कायद्यानुसार करावेत. नेक्स्ट प्रश्न: किती वेळ व्यायाम केल्याने शरीराचे स्नायू मजबूत व लवचिक होतात? उत्तर: दररोज साधारण 30 ते 60 मिनिटे नियमित व्यायाम फायदेशीर ठरतो. संतुलित आहार आणि पुरेशी झोप तितकी महत्त्वाची आहे. सातत्याने व्यायाम केल्यास स्नायू मजबूत होतात. स्वतःच्या क्षमतेनुसार व्यायाम करणे योग्य असते. नेक्स्ट प्रश्न: कोणती स्त्री आपल्या बाळाला आईचे दूध पाजू देते? उत्तर: आईचे दूध हे नवजात बाळासाठी सर्वात उत्तम अन्न मानले जाते, ज्यामध्ये आवश्यक पोषक घटक आणि रोगप्रतिकारक शक्ती वाढवणारे घटक असतात. डॉक्टरांची शक्यता असल्यास बाळाला आईचे दूध देण्याचा सल्ला देतात. त्यामुळे बाळाची निरोगी वाढ आणि विकास चांगल्या प्रकारे होतो. नेक्स्ट प्रश्न: कोणत्या मुलाच्या शाळेचा कार्यक्रम झालेला असतो?
उत्तर, शाळेत शिकणाऱ्या विद्यार्थ्यांचे विविध सांस्कृतिक कार्यक्रम आयोजित केले जातात. त्यामध्ये नृत्य, गाणी, भाषण आणि नाटकाचा समावेश असतो. अशा कार्यक्रमामुळे मुलींचा आत्मविश्वास वाढण्यास मदत होतो, तसेच त्यांना नवीन कौशल्य शिकण्यास संधी मिळते. नेक्स्ट प्रश्न, किती वेळ पाहिल्याने शरीराचे पाणी बाहेर येते? उत्तर, पोहताना शरीरात घाम ही बाहेर पडतोच. व्यायामाच्या प्रमाणानुसार शरीराचे पाण्याचे प्रमाण कमी होऊ शकते. त्यामुळे पोहणे झाल्यानंतर पुरेसे पाणी पिणे आवश्यक असते. त्यामुळे शरीरात हायड्रेट राहतो आणि थकवा कमी येतो. लास्टचा प्रश्न आहे, दरीतील गवत किती दिवसात जायला हवे? उत्तर, गावाला भेट देण्याचा कालावधी प्रत्येकाच्या गरजेनुसार बदलू शकतो. नातेवाईक, कमी किंवा पर्यटन यानुसार नियोजन केले जाते. नियमित भेटीमुळे आपुलकी आणि संपर्क कायम राहतो. सुरक्षित असेच व्हिडिओ पाहिजे असतील तर चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओ शेअर करा.